नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही आहे माझी किचनची गॅलरी आणि ही जी झाडं आहेत ना, ही आमच्या आधीच इथे घरामध्ये राहायला आली होती. म्हणजे खूप आधी जेव्हा काम चालू होतं ना, तेव्हाच मी यातली झाडं बरीचशी इथे आणून ठेवली होती. कारण तिथे ऊन आणि हवा खूप छान येत होती. तर आता जरा एक एक सगळा पसारा हळूहळू लागतोय माझा आणि हा थोडासा आधीचाच व्हिडिओ आहे, पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कपड्यांचा जो पसारा होता ना सगळा, फक्त पिशव्यांमध्ये आम्ही बांधून ठेवला होता आणि जेवढे कपडे आम्हाला लागणारे होते तर तेवढेच कपडे मी बाहेर ठेवले होते. कारण मला असे कसेही परत ठेवायचे नव्हते. कपाटामध्ये लावताना प्रॉपर व्यवस्थित ऑर्गनाइज करून अशा पद्धतीने ठेवायचे की मग ते आपल्याला जेव्हा पण काही आपण कपडे काढतो, लावतो, तर तेव्हा ते आपल्याला व्यवस्थितपणे मिळाले पाहिजेत. तर घड्या ना कपाटामध्ये जेव्हा आपण लावतो, तेव्हा अशा जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित घड्या करून ठेवल्यात ना, तर तुमचे कपडे दिसायला सुद्धा ऑर्गनाइज दिसतात आणि तुम्हाला यूज करायला सुद्धा ते तेवढेच म्हणजे व्यवस्थित पडतात. कारण व्हिजिबल असतात कपडे आणि तुम्ही जर असेच कसेही कोंबून ठेवलेत ना, तर मग ते एक काढायला गेलं की सगळं खाली पडतं. तर असं नको व्हायला, म्हणून व्यवस्थित ऑर्गनाइज करूनच कपडे ठेवायचे. माझे कुर्ते बऱ्यापैकी मी असे सगळे व्यवस्थित फोल्ड करूनच ठेवते. त्यातल्या त्यात मी काय करते, सॅग्रिगेट करून घेते की कुठले मला डेली वेअरसाठी लागतायत, कुठले असे कधीतरी फंक्शनल वेअरसाठी, कुठले थोडेसे असे वेगळ्या पद्धतीचे थोडेसे. तर असं सगळं सॅग्रिगेट करून मग मी कुर्ते ठेवते. आणि ह्या ज्या मी तुम्हाला जेव्हा पॅकिंग केलं होतं तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की फोल्डर्स यूज करते मी. हे जे विचारलं होतं मागच्या वेळी सुद्धा हे ऑर्गनायझर, तर हे मी मिशोवरून मागवलं होतं आणि तेव्हा माझ्याकडे तेवढा स्पेस नव्हता वॉर्डरोबमध्ये बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे सगळे कुर्ते आहेत ते असे सारखे पडत होते खाली खाली. तर ते मी इथे याच्यामध्ये व्यवस्थित ते सेट करून ठेवले होते. पण आता इथे कुर्त्यांना मी व्यवस्थित सेक्शन केलंय, तर त्यामुळे ह्याच्यामध्ये मी जे माझे ड्रेसेस असतात, नेमकेच काही ड्रेसेस आहेत छान असे मोठे, तर ते लावले. त्यानंतर जे वन पीस जे ड्रेसेस असतात ते त्याच्यामध्ये ठेवले. आणि बघा कुर्तीजला मी इथे सेक्शन्स करून घेतलेत. कसे हे फर्निचर आम्ही स्वतःच करून घेतलं, त्यामुळे प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये, आता हे जे आहे हे माझं वॉर्डरोब आहे, तर प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये त्यांच्या कपड्यानुसार त्यांना काय रिक्वायरमेंट आहे तसे मी इथे सेक्शन करून घेतलेत. तर इवन तुम्ही कपाट घेताना सुद्धा किंवा नवीन वॉर्डरोब जरी घेत असाल तरी आता हे जे शेल्फ असतात ना आतले, हे ऍडजस्टेबल असतात. म्हणजे तुम्हाला तिथे जसे पाहिजे तसे तुम्ही शेल्फ ऍडजस्ट करून लावू शकता. जर तुम्ही खूप मोठे मोठे स्पेस सोडलेत ना, तर कपडे एकावर एक ठेवायला लागतात आणि कुठलाही कपडा काढायला गेला ना की सगळे कपडे खाली पडतात. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की मी छोटे छोटे सेक्शन करून घेतलेत की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला एकावर एक कपडे म्हणजे रचून ठेवता येतात. त्यानंतर नेक्स्ट ज्या गोष्टी होत्या म्हणजे कुर्तीज माझे लावून झाले. त्यानंतर आता मी सगळं साड्यांचा पसारा काढला. तर साड्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या की ज्या अशा चांगल्या चांगल्या साड्या असतात ना, त्या व्यवस्थित मी अशा फोल्डर्समध्ये ठेवते. माझी खूप आधीपासूनचीच ही सवय आहे. आणि फक्त साडी नाही ठेवत, तर काय करते, साडी, ब्लाऊज आणि परकर या तिन्ही गोष्टी मी एकत्र ठेवते. म्हणजे कसं आहे ना, जेव्हा आपण एखादी साडी शोधायला जातो तर त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी एकत्र मिळून जातात. आणि साड्या आहेत या पद्धतीने जर तुम्ही साड्या ठेवल्यात ना, तर खूप व्यवस्थित सुद्धा राहतात. तुम्हाला खूप शोधाशोध पण करायला लागत नाही. बघा दिसायला पण किती ऑर्गनाइज दिसतं. आणि जर तुम्ही हँगरला साड्या लावल्यात ना सर्व, तर मग खूप कधी-कधी मेसी होऊन जातं. सुरुवातीला छान दिसतं, पण नंतर मग ते मेंटेन राहत नाही तसं कधी-कधी. तर हा असा जो मोठा फोल्डर तुम्हाला दिसतोय आता, तर ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे परकर आणि एक्स्ट्राचे सगळे ब्लाउज की जे कुठल्याही साडीवर मॅच होतात किंवा वेगळा काहीतरी ब्लाउज शिवून घेतलाय, तर असे सगळे ब्लाउज मी ह्याच्यामध्ये ठेवते. म्हणजे हा एक फोल्डर काढला की मग मला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. तर आता ह्याच्यामध्ये जरा परकर मुळे थोडंसं गडबड होते, तर परकरचा सुद्धा मी विचार करते की थोडा वेगळा एक पाऊच बनवून ठेवू. त्यानंतर अजूनही काय काय वेगवेगळ्या साड्या होत्या ज्यांचे फोल्डर्स काढायचे होते, तर ते माझ्याकडे मी आता जी आमच्याकडे यात्रा लागली होती, तर तेव्हा यात्रेमध्ये ना तुम्ही बघा हे फोल्डर, साडी फोल्डर किंवा मोठे फोल्डर्स अशा छोट्या छोट्या गोष्टी ना खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतात.
आणि क्वालिटी पण चांगली मिळाली मला. कारण कसं समोरासमोर बघून घेता येतं. ऑनलाईन जेव्हा मागवतो तर फक्त रिव्ह्यूजच्या बेसिसवरती आपण वस्तू घेतो. प्रॅक्टिकली आपल्याला माहीत नाही की खरंच कसे येतील. पण हे जे फोल्डर आहेत हे मी यात्रेमधून घेतले होते आणि एक्स्ट्रा ठेवले होते बऱ्यापैकी, की ज्या साड्या माझ्या अशा खूप चांगल्या-चांगल्या साड्या आहेत, तर त्या मी अशा प्रकारच्या फोल्डर्समध्ये ठेवेन. तर हे बघा आता मी कप्पे इथे असे वरचा जो कप्पा आहे ना, तो अखंड नाही ठेवला. त्याच्यामध्ये पण इथे शेल्फ लावून घेतला. आणि त्यानंतर हा जो आता फोल्डर दिसतोय तुम्हाला, तर हा मी सगळे ह्याच्यामध्ये माझे जे आपण घागरा, चोळी असं शिवतो ना, ते आहे. जो मी राधाचा बघा एकदा केलेला लूक, त्याच्यासाठी जो शिवला होता तो आहे. आणि हे जे माझी खूप आधीपासूनची सवय आहे, की मी कपडे खूप व्यवस्थित मेंटेन ठेवते. इव्हन तुम्हाला माहिती आहे, की आत्तापर्यंत माझ्याकडे माझ्या कॉलेजपासूनचे सुद्धा असे काही-काही कुर्तीज होते, की जे मला प्रचंड आवडत होते. आणि ते मी असेच जपून ठेवले होते. तर मला आवड आहे, की वस्तू व्यवस्थित ठेवायची. आणि कसं आहे ना, आता निष्ठा माझ्या बरोबरीला आली आहे. तिची हाईट माझ्या बरोबरीला आली आहे. तर बऱ्यापैकी माझे कपडे सुद्धा तिला होतात. तर म्हणून मग मी कपडे जास्तीत जास्त जे आणि कसं आपण घेताना सुद्धा क्वालिटी घेतो. त्याच्यामुळे ते खरंच लवकर खराबही होत नाहीत. तर म्हणून तिला बऱ्यापैकी यूज होतात. तर म्हणून मी ठेवते. जेवढे छान सांभाळून ठेवता येतात तेवढे ठेवते. तर बघा तुम्ही, की साड्यांचे जे फोल्डर्स मी केलेत, तर त्याच्यामुळे जो सेक्शन आहे तो किती ऑर्गनाइज दिसतोय. आणि इव्हन आपल्याला घेण्यासाठी सुद्धा म्हणजे तुम्हाला यूज करण्यासाठी सुद्धा ते तेवढंच इझी ॲक्सेसिबल राहतं. तर हे फोल्डर्स बघा मी एकत्र 1 डझन मी हे फोल्डर घेतले होते. मला खूप स्वस्त पडले होते हे. आणि आता माझा असा कप्पा संपूर्ण बघा, माझा जो कप्पा आहे अखंड तो असा छान मस्त असा लावून झालाय. आणि खरंच असं पूर्ण लागलेलं असं कपाट व्यवस्थित बघतो ना, मला तरी खरंच खूप 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 भारी वाटतं, समाधान वाटतं. आणि त्यानंतर माझा कप्पा लावून झाला आणि त्यानंतर आता ह्यांनी म्हणजे एकेकाचा पसारा काढतोय आम्ही. पहिले निष्ठाचं लावलं, त्यानंतर माझं लावून झालं. त्यानंतर आता ह्यांनी त्यांचे सगळे ड्रेसेस वगैरे काढायला सुरुवात केली. तर त्यांच्या कप्प्यामध्ये बघा वरचा जो कप्पा आहे ना, तो मी पूर्ण रिकामी ठेवलाय. कारण जेंट्स लोकांचे बघा बरेचसे कपडे असतात ते इस्त्री होऊन येतात. शर्ट्स म्हणा, पॅन्ट्स म्हणा, तर ते हँग करण्यासाठी वरचा जो स्पेस आहे तो मी पूर्ण रिकामे ठेवला. आणि त्यानंतर खाली त्यांना मी बऱ्यापैकी असे सेक्शन करून दिले, की जिथे टी-शर्ट्स, शर्ट्स, पॅन्ट्स जे एक्स्ट्राचे आहेत ते व्यवस्थित अरेंज होतात. तर असं कपड्यांचं आमचं जे काम होतं ते झालं. आणि सगळ्याच गोष्टी ना एका वेळी सेट नाही होत किंवा सगळ्याच गोष्टी नवीनही घेतल्या जात नाहीत. बऱ्याचशा आपल्या जुन्या वस्तू असतात, की ज्या खूप चांगल्या असतात, ज्या वर्षानुवर्ष चांगल्या टिकतात. तर माझ्या आता या म्हणजे मी आता मध्ये-मध्ये काय करते, घरी जाते तिथे आधीच्या घरी, तिथून ज्या माझ्या वस्तू आहेत, त्या काय-काय घेते. ज्या मला वाटतात, की खरंच खूप व्यवस्थित आहेत, चांगल्या वाटतील. आता हे जे तुम्हाला दिसतायत ना बास्केट्स, हे मी निष्ठाच्या कप्प्यामध्ये ठेवले होते तिच्या छोट्या-छोट्या कपड्यांसाठी. तर ते मी आता तिच्या कप्प्यांमधून काढले आणि ते मी आता किचनमध्ये यूज करणार आहे. तर अशा पिशव्या घेऊन जातो आम्ही आणि रोज थोडं-थोडं काही ना काही सामान घेऊन येतो. तर कुठलं सामान, की जे असं डेलिकेट सामान आहे, की जे मी म्हणजे त्या गोण्या भरल्या होत्या किंवा गाडीमध्ये मी नाही देऊ शकली असती, कारण ह्या काचेच्या बरण्या फुटल्या असत्या किंवा काय. तर म्हणून हे सामान मी पेंडिंग ठेवलं होतं. आणि अशा प्रकारच्या पिशव्यांमध्ये थोडं-थोडं घेऊन येतो, की जे लावायला पण इझी जातं. जर तुम्ही एकदम सगळा पसारा बघाल ना, तर तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल, की कुठे लावू आता हे, कसं ॲडजस्ट करू? पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की काम करतानाच, घराचं काम करतानाच तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या डोक्यात आयडिया असल्या पाहिजे, की बाबा माझ्याकडे काय सामान आहे आणि त्याच्यानुसार मला कसा स्टोरेजचा जो स्पेस आहे, तो मला कसा क्रिएट करायचा आहे. तर इथे एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त. हे ना निरालीचं आहे वॉश बेसिन आणि खूप मस्त आहे हे. ह्याच्यामध्ये बघा आपण पाणी अशा प्रकारे स्टोअर करू शकतो आणि तुम्ही मल्टी यूज याचा करू शकता. एक तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे वॉश करू शकता. त्यानंतर मी आता हल्ली काय करते, पुसताना काही टब वगैरे अशी एक्स्ट्रा गोष्टीची गरज लागत नाही. ह्याच्यामध्येच हे नॉब असं फिट केलं ना, तर पाणी याच्यामध्ये स्टोअर होतं. आणि मग ह्याच्यामध्येच बघा तुम्ही अशा प्रकारे बुडवून तुम्ही मस्त क्लीन करू शकता.
किंवा काही वेळा भांडी आपल्याला बऱ्यापैकी भिजवून ठेवायची असतात, त्याच्यानंतर म्हणजे क्लीन करायची असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा हे मस्त यूज होतं. आणि मी जे ब्लू लिक्विड, माझं जे नेहमीचं मॅजिकल लिक्विड मी तुम्हाला म्हणते, तर ते थोडंसं टाकलं आणि बघा किती मस्त चकाचक माझ्या बरण्या निघाल्या. कारण हे मसाल्याच्या बरण्यात आतून खोलून क्लीन नाही करता येणार, त्यामुळे असंच वरच्यावर मी व्यवस्थित पुसून घेते. बघा ही क्लीन केलेली बघा आणि आधीची बघा किती फरक दिसतोय. तर अशी छान व्यवस्थित स्वच्छ करते सगळ्या बरण्या. आणि मग ह्या मसाल्यांच्या बरण्यांसाठी मी एक वेगळा सेक्शन करून ठेवलाय. तर इथे काय आहे ना, इथे मी जसं मला हवं होतं, की जसं मला ज्या गोष्टी ऑर्गनाईज करायच्या होत्या त्याच्यासाठी मला जसा स्पेस हवा होता, तर तसं मी फर्निचर व्यवस्थित बनवून घेतलं एक एक. आणि तुम्हाला तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत ना, त्याच्या हिशोबाने तुम्ही फर्निचर करून घ्या. फक्त इंटिरियर सोबत जाऊ नका, म्हणजे फक्त इंटिरियर करायचंय, फक्त किचन छान दिसलं पाहिजे म्हणून करायचं नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काम करताना पण व्यवस्थितरित्या काम करता आलं पाहिजे, प्लस तुमचं सामान व्यवस्थितरित्या ऍडजस्ट झालं पाहिजे. तर आता मी काय काय नवीन नवीन ज्या गोष्टी मागवल्या होत्या त्या मी लावल्या बऱ्यापैकी, पण आता ज्या माझ्या आधीच्या ज्या वस्तू आहेत त्या मला नव्याने कशा व्यवस्थित ठेवता येतील, त्या कशा छान दिसतील, ह्याचा पण माझा प्रयत्न चालू असतो. तर आता या बरण्या व्यवस्थित बऱ्यापैकी छान पुसून घेतल्या. त्यानंतर या छोट्या काचेच्या बरण्या घेतल्यात. बघा मसाले जे असतात ना, गरम मसाले, अख्खे गरम मसाले, तर हे तुम्ही ना शक्यतो प्लॅस्टिकमध्ये ठेवू नका. तुम्ही हे काचेच्या बरण्यांमध्येच ठेवा. ते खूप दिवस मस्त जसेच्या तसे राहतात. तर म्हणून ह्या ज्या बरण्या आहेत ना, या मी मला वाटतं डीमार्ट मधून घेतल्या होत्या. ज्या मोठ्या या बरण्या आणि या छोट्या बरण्या, याचा सुद्धा मी व्हिडिओ केला होता मला वाटतं. तर खूप छान आहेत. अजूनही त्यांचे झाकण म्हणा किंवा काही अजूनही गंजलेले नाही आहेत आणि वरून त्यांचे झाकण सुद्धा ट्रान्सपरंट आहेत. म्हणजे तुम्ही जर तुमच्या ट्रॉलीजमध्ये सुद्धा जर तुम्हाला ऍडजस्ट करायचे असतील ना, तरी पण ते खूप छान दिसतात, कारण वरून तुम्हाला सगळं विजिबल असतं की तुम्ही बरणीमध्ये काय ठेवलंय. त्यानंतर आणखीन काही माझ्याकडे काचेच्या बरण्या आहेत की ज्या मी फ्रीजसाठी यूज करते, की जे आपण अद्रक लसूण पेस्ट बनवतो किंवा आपण कुठल्या काही चटण्या बनवतो, तर त्याच्यासाठी पण मी ह्या अशा काचेच्या बरण्या, आणि ह्या पण खूप मस्त बरण्या आहेत, खूप चांगल्या निघाल्यात. ह्याचा पण व्हिडिओ होता आणि याची सुद्धा लिंक मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मागच्या व्हिडिओजमध्ये. तर ह्या ना रिकामी आहेत, तर या छान व्यवस्थित अशा प्रकारे बघा त्याच्यामध्ये मी थोडा वेळ डीप करून ठेवल्या आणि त्यानंतर त्या व्यवस्थित क्लीन केल्या. आणि आपलं काम झाल्यानंतर आपण ते पाणी छान म्हणजे सोडून द्यायचं. ते नॉब ओपन केलात तुम्ही तर ते पाणी निघून जातं. तर असा या बेसिंगचा ना खूप मस्त वापर होतो. मला पर्सनली खूप आवडलं. तुम्ही जर तुमच्या घराचं काम करत असाल तर अशा प्रकारचेच हे जे नवीन पद्धतीचे बेसिंग्स आलेत ना, हे तुम्ही नक्की लावा. तर हा आता माझा जो सेक्शन आहे ना, हा माझ्या किचनला जी गॅलरी आहे छोटीशी, तिथे मी हा स्टोरेजचा बॉक्स करून घेतलाय. कारण बऱ्याच वेळा असं होतं, काय होतं की गॅलरीमध्ये फक्त सामान डंप केलं जातं, ते दिसायलाही खूप खराब दिसतं आणि अडगळीचं वाटतं. तर त्याच्यामुळे हा जो भाग होता इथे मी असा बॉक्स करून घेतला, ज्यामुळे माझं बरचसं सामान इथे ऍडजस्ट होतंय. जे म्हणजे की मला देवाचं सामान, देवाची जी भांडी होती ती भांडी ठेवण्यासाठी मला एक व्यवस्थित सेक्शन चांगला हवा होता. मोठी काही आपली भांडी असतात, वरती तर आपले जे लॉफ्ट आहेत तिथे आपण मोठी भांडी ठेवतो, पण सारखं ते आपल्याला ऍक्सेस करता येत नाही. तर म्हणून हा जो स्टोरेज एक मला मिळाला ना, हा माझ्यासाठी खरंच खूप मोठं म्हणजे वरदान ठरलं असं मला वाटतं. बघा माझी सगळी देवाची जी कधी कधी लागतात ना, ती सगळी भांडी इथे व्यवस्थित सेट झाली. तो कप्पा मी वरच्या याला शिफ्ट केला आणि इथे खाली जो मी आता हा कप्पा पुसते ना, तर हा इथे ना मी माझं ग्रॉसरी ठेवणार आहे. ग्रॉसरी म्हणजे काय, महिन्याला आपण जे सामान आणतो, तर सगळं सामान काही आपण लगेच वापरत नाही किंवा सगळं लगेच भरून ठेवत नाही. आणि मी काय करते, आधीचे जे कडधान्य किंवा आधीच्या ज्या गोष्टी राहिलेल्या असतात त्याच्यावरतीच लगेच नवीन सामान टाकत नाही. ते संपलं की त्या बॉटल्स वगैरे व्यवस्थित क्लीन करते आणि त्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये फिल करते. तर म्हणून जे आपण सामान एक्स्ट्राचं जे आणून ठेवलेलं असतं, तर त्या सामानासाठी मी तो सेक्शन रिकामी केला आणि हे बास्केट सुद्धा त्याच्यासाठीच मी यूज करणार आहे.
कारण ना जे पॅक सामान असतं, कधी कधी काय होतं, म्हणजे पहिले माझ्याकडे तरी काय व्हायचं की मला तेवढा स्पेस नव्हता माझ्याकडे, तर मी जे आपले मोठे मोठे डब्बे होते ना त्याच्यामध्ये ते सामान भरून ठेवायची. पण डब्यांमध्ये कधी कधी काय होतं की ते दाबलं जातं, आपल्याला समजत नाही, कधी कधी काही गोष्टी असतात तरी आपल्याला माहीत पडत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही वस्तू, जर स्पेस तुमच्याकडे व्यवस्थित प्रॉपर असेल तर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलत ना, तर तुम्हाला वेळेवर वस्तू पटकन मिळतात आणि इझिली ॲक्सेस होतात. तर आता हा जो इकडचा म्हणजे माझ्या सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वरचा जो मी सेक्शन केलेला आहे, तर हा संपूर्णपणे मी मसाल्यांसाठी ठेवलाय. म्हणजे एकाच ठिकाणी शोधल्यानंतर मला सगळे मसाले एकाच जागेवरती मिळतील. आता ह्या ज्या माझ्या सगळ्या बॉटल्स आहेत ना, या सगळ्यात जुन्या बॉटल्स आहेत. तर इथे मी म्हणजे सध्या तरी अजून मी यांच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीयेत. कारण छोट्या-छोट्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला ठेवायच्या असतात. तर म्हणून प्रत्येक गोष्ट जर काढून बॉटलमध्ये, आणि मी शक्यतो काय करते, नेहमी ट्रान्सपरंटच बॉटल्स घ्यायचा प्रयत्न करते. कारण ज्यामुळे आपल्याला आतमध्ये काय ठेवलंय हे पटकन कळतं. तर हे जे सेक्शन्स आहेत ते मी असे हायड्रॉलिक बनवून घेतले होते, की जे आता नवीन पद्धतीचे जसे निघालेत, मी तुम्हाला दाखवेन. जेव्हा किचनचा प्रॉपर टूर करेन ना, तर तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन. आणि ह्या ज्या छोट्या बॉटल्स आहेत ना, त्या सध्या मी इथे अशा तात्पुरत्या अरेंज केल्यात. इथे अजून बरेचसे काय-काय चेंजेस होतील. पण सध्या असंच हे इथे लावलेलं आहे. छान वाटत होतं मला छोट्या नाजूक बॉटल्स, आणि तिथे छान दिसत होत्या, आणि ह्या लागतात काही ना काही कारणासाठी छोट्या-मोठ्या गोष्टी. तर म्हणून मी त्या तिथे समोर अशा दिसतील अशा छान त्या अरेंज केल्या. आणि हे सगळं काम माझं चालू होतं. हे सगळं काम चालू असता थोडंसं जेवणाची सुद्धा तयारी करायची असते. आपल्याला असं नाही की एकच काम करत राहिलो आणि बाकीच्या गोष्टी छान मिळतील आयत्या, असं कधीच नसतं. तर त्याच्यामुळे एका साईडला जेवणाची तयारी सुरू होती आणि एका साईडला काम सुरू होतं. तर असं बऱ्यापैकी जे सामान आणलं होतं सध्या तिथून, तर ते सगळं सामान ऑर्गनाइज झालेलं आहे. बघा इथे छान डाळीच्या, म्हणजे डाळी किंवा कडधान्य त्याचं सेक्शन केलंय. आणि म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मी विचार करून बनवून घेतल्यात. इथे छान मिक्सरचं सेक्शन केलंय. इथे माझा तो म्हणजे ओव्हन ॲडजस्ट झालाय. तर असं काय-काय सगळं छोटं-छोटं, म्हणजे थोडं-थोडं सगळं होतंय ऑर्गनाइज आपलं घर. तर असा आजचा व्हिडिओ होता. थोडा सामानाचा, काही ना काही लावण्याचा वगैरे. तर तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.